DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। परभणी येथील संपादक विवेक मुंदडा यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करून तपास जलद गतीने करण्यात यावा अशी मागणी समस्त गंगाखेड तालुका व शहर पत्रकार यांच्या वतीने दिनांक 9 मे रोजी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दिनांक 5 मे रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास विजयकुमार मुंदडा हे वसमत रोडवरील शिवाजी कॉलेज समोरून आपल्या घराकडे जात होते। त्यावेळी भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवण्यात येणाऱ्या मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी कुटुंबियांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। मात्र तपासाची गती अत्यंत संथ असल्याचा आरोप करत आरोपी वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी तसेच कुटुंबियांना विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी करण्यात आली आहे। निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित आरोपीस कठोर शासन व्हावे अशी मागणी गंगाखेड येथील पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे। या दरम्यान वसमत रोड हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असते। परिसरात अनेक महाविद्यालये, हॉस्पिटल्स व व्यापारी आस्थापने असल्यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढला आहे। मात्र या रोडवर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक नसणे, वाहतूक सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत असणे आणि CCTV कॅमेरे कार्यरत नसणे यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या बाबीची गंभीर दखल घेत प्रशासनाने तात्काळ आरोपीला अटक करून त्यास कठोर शासन करावे, तसेच परिसरातील सर्व CCTV कॅमेरे कार्यान्वित करून वाहतुकीवर नियंत्रण आणावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। ज्येष्ठ पत्रकाराच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शहरात हळहळ व्यक्त होत आहे। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर पत्रकार अजित गणाचार्य, शिवाजी कांबळे, राहुल डोंगरे, रमेश कातकडे, मेहमूद शेख, अनिल साळवे, राहुल साबणे, रामप्रसाद ओझा, सुनील कोकारडे, बाळासाहेब राखे, डॉक्टर अंकुश वाघमारे, पिराजी कांबळे, अली चाऊस, ॲडव्होकेट राजू देशमुख, सुहास पाठक, देवराव जंगले, गोपाळ मंत्री, राजेश कांबळे, गोविंद चोरघडे आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।